नक्कीच 12th मॅन जर कुठचा असेल, अरविंद रवी वॉन्टेड मोना या संघाचा 12th मॅन जर असेल तर नक्की कृपया करून नक्कीच वैभव यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून शहरचं स्वागत असेल. नक्कीच सोहम जाधव यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत असेल. तर विनंती असेल लवकरात लवकर आपले फलंदाज आणि क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं. नक्कीच आपण स्वर्गीय प्रशांत आपटे स्मृती चषक प्रकाश झोतातील सामने नक्कीच बदलापूरमध्ये रंगताना आपण पाहणार आहोत. आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असेल 30,000 व आकर्षक चषक. तदनंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक असेल 20,000 आणि आकर्षक चषक. आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक असेल 10,000. तसंच मालिकावीर सायकल या ठिकाणी दिली जाईल. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यासाठी नक्कीच आकर्षक चषक असतील. एक भव्य दिव्य असं आयोजन या ठिकाणी बदलापूर नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रकाश झोतातील सामने नक्कीच आपण रंगताना पाहणार आहोत. आजच्या दिवसातील पहिला होणारा सामना अरविंद रवी वॉन्टेड मोना आणि A1 आपटेवाडी या दोन्ही संघांमध्ये. नक्कीच सामन्याला सुरुवात होत्या. लेट्स प्ले. पहिला चेंडू आजच्या दिवसामधला आपण पाहतोय. गोलंदाज राजा तयार. पहिला चेंडू आपण पाहतोय. हलक्यारीता चेंडू खेळून काढला. एका दिशेच्या घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना एक धाव धावफलकाचा श्री गणेश होतो. आता मात्र लाईन लेंथ पाहावी लागेल. पंचांचे हात पंच आताच नो आहे की वाईड आहे. वाईट बॉल पंचाचा इशारा येतोय. पुन्हा एकदा वाईड. एक चेंडू आणि 4 धावा या ठिकाणी नक्कीच प्राप्त केले. 3 अतिरिक्त धाव आणि एक घोषांकित क्षेत्रामध्ये कोलवा टप्प्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. हलक्यारीता चेंडू खेळून काढायचा होता पण डॉट चेंडूची सांगता इथे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. हलक्यारीता पुन्हा एकदा चेंडू खेळून काढलाय. टोलवलाय चेंडू. एका दिशेच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचेल ते म्हणजे 5 या आकड्यावरती.
3 चेंडू आणि 5 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा वाईट चेंडू. पंचांचे हात समांतर, धावा मिळतील अवांतर. अवांतर रूपात 1 नी भर पडेल. आता मात्र तेज स्तरावर गोलंदाजी लाईन लेंथ अतिशय खराब आपल्याला पाहायला मिळते. इथे टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल मित्रांनो, कारण जर बॉक्स क्रिकेटचा आपण विचार करतो तर भरपूर कमी स्पेस असते तुम्हाला गोलंदाजी करण्यासाठी, आणि त्या स्पेस मध्ये तुम्हाला आपल्या पेसचा आणि कलात्मकतेचा वापर देखील करावा लागतो. अजून एक वाईट चेंडू. पुन्हा एकदा वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. लाईन अँड लेंथ अतिशय खराब भरकडलेला गोलंदाज आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिला चालू असताना संघाची धावसंख्या झाली ती 9 धावा. पुन्हा एकदा हलक्यारीत्या चेंडू खेळून काढला आणि डबल डिजिट्स मध्ये स्कोर ट्रॅव्हल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 10 धावा धावफलकावरती आणि 5 चेंडू आणि 10 धावा. बॅटचा जर आपण विचार करतो तर फक्त आणि फक्त 4 धावा आणि अतिरिक्त धावसंख्येत आपल्याला 6 धावा पाहायला मिळतात. हा खोलव्या टप्प्याचा चेंडू होता. आताच काय पंच डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना 1 धाव आणि धावफलक जाऊन सरसावेल ते 11 या धावसंख्येवरती. आजच्या दिवसातील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय याच विभागातील, आणि कमिटी संघ दादा संघ आपण पाहतोय. एका बाजूला A1 आपटेवाडी तर दुसऱ्या बाजूला आपण दादा संघ पाहतोय. अरविंद रवी वॉन्टेड मोना हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला संघ आणि दोन्ही संघांमध्ये एक चांगली लढत नक्कीच आपल्याला प्रथम सामन्यामध्ये पाहायला मिळते. निलेश गोलंदाजी मार्कवर तयार. 9 चेंडू आणि पुन्हा एकदा हलक्यारीत्या चेंडू टोलवला. चौदा धावा धावफलकावरती. नक्कीच रुपेश गोरे यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक असेल. विकेट हॅट्रिक साडी A1 आपटेवाडी या संघाला. निर्धाव चेंडूची सांगत आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरं चालू असताना संघाची धावसंख्या झाली ती 15 धावा. पण सगळे लावड अपील असेल, अपील मात्र फेटाळून लावतात. उत्तम कमबॅक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 15 धावांवर स्थगिती या ठिकाणी पाहायला मिळाली. फलंदाज बाद होतो. नक्कीच रमजान साठी विकेट हॅट्रिक साडी 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. तिसरे षटक मार्गस्थ असताना रमजान गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू वाईट चेंडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. एक धाव. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू. नक्कीच चेंडू मात्र ट्रॅव्हल होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. धावफलक पुढे सरसावत आहे. पुन्हा एकदा वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या होते ती 18 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा वाईट चेंडू. पुन्हा एकदा हलगरीचा चेंडू खेळून काढला. नक्कीच हॅट्रिक साठी 501 रुपयाचं पारितोषिक असेल. एकविसावा धावफलकावरती
अद्याप चेंडूंचा आपण विचार करतो तर 3 चेंडू झालेले आहेत. धावफलकाचा जर आपण विचार करतो तर 23वा धावफलकावरती अद्याप नोंदवल्या गेल्या आहेत. आता मोठा फटका खेळायचा होता. धावचीची संधी, फलंदाज बाद झाला. नक्कीच धावचीच्या स्वरूपात अत्यंत उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्याला बाउंड्री लाईनवर पॅट्रोलिंग करत असताना अनिकेत पेजे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. क्विकनेस नक्कीच दाखवत असताना फलंदाज बाद झालाय. डॉट चेंडूची सांगता झाली आणि नक्कीच धावचीच्या स्वरूपात फलंदाज देखील बाद झाला. शेवटचा चेंडू या ठिकाणी धावफलकाचा जर आपण विचार करतोय तर संघाचे धावफलक जाऊन पोहोचले ते 23 या आकड्यावरती. तेजसला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. त्यानंतर कैलासला आपण देखील इन ऍक्शन मध्ये फलंदाजीसाठी पाहतोय. उत्कृष्ट यष्टीरक्षण या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं. पहिला चेंडू वाईट चेंडू, अतिरिक्त धावसंख्येत 1 ने भर. एक धाव. शेवटचे षटक असेल, निर्णायक षटक असेल, स्लॉग ओव्हरचं षटक असेल, हाणामारीचं षटक असेल, जास्तीत जास्त धावा एकवटण्याचा प्रयत्न या ठिकाणी या षटकांमध्ये केला जाईल. एक धाव. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, पण एक धाव मात्र रोखू शकणार नाहीयेत आणि धावफलक पोचत्या ते म्हणजे 26 या आकड्यावरती. नक्कीच विकेट हॅट्रिक साठी मात्र रुपेश गोरे यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक असेल. चेंडूंचा जर आपण विचार करतो तर 4 चेंडू झालेले आहेत. आता मात्र ही बंपर ऑफर समाप्त होईल. निर्धाव चेंडूची सांगता, अप्रतिम चेंडू या ठिकाणी चांगली लाईन अँड लेंथ समजण्याच्या अगोदर मात्र चेंडू निघून गेलाय. विनंती एकच चेक अलाउड असेल. हा देखील लाईन अँड लेंथ पाहावी लागेल. नक्कीच पंचांचा इशारा वाईटचा येतोय. धावचीची संधी इनक्रीज पोहोचलेले असेल. षटक क्रमांक 4 समाप्त झालं. 4थ्या षटकाच्या अखेरीस पहिल्या 17 नंतर संघाची धावसंख्या झाली ती 30 आणि प्रतिस्पर्धी संघ ला आव्हान असेल ते म्हणजे 31 धावांचं. नक्कीच 3 चौकाराचे हॅट्रिक जर आपल्याला पाहायला मिळालं तर 501 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आपल्याला रुपेश गोरे यांच्या माध्यमातून ठिकाणी असेल. 24 चेंडू आणि 31 धावांचं आव्हान असताना मैदानाच्या मध्ये कशा प्रकारे सामना रंगताना आपल्याला पाहायला मिळणार आहे ते आपण नक्कीच पाहणार आहोत.
नक्कीच 31 धावांचं आव्हान असेल या ठिकाणी, टार्गेट सेट असेल. कशा प्रकारे या 31 धावांचा पाठलाग केला जाईल नक्कीच पाहणं गरजेचं असेल. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो कैलासला, स्ट्रायकिंगवर फलंदाज राजा आणि नॉन स्ट्रायकिंगवर आशिष उर्फ तवा. सामन्याला सुरुवात होते. दुसऱ्या सत्रातील पहिला चेंडू फेस करेल राजा. पहिला चेंडू डॉट चेंडू. एक धाव प्राप्त होईल. संघाचा श्री गणेश होईल आणि संघाचा धावफलक नक्कीच सरसावेल ते 1 या आकड्यावरती. नक्कीच मोठे फटके नक्कीच खेळावे लागतील. पण मित्रांनो नक्कीच हा सामना जिंकायचा असेल तुम्हाला कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन क्रिकेट खेळावं लागेल. लो रिस्क हाय रिवॉर्ड कशा प्रकारे तुम्हाला घेता येईल नक्कीच या सामन्यामध्ये पाहणं गरजेचं असेल. गोलंदाजीचा विचार करतात अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एकही स्वैर स्वरूपात अद्याप धाव दिलेली नाहीये आणि अचूक टप्पा आणि भेदक मारा अशी रणनीती नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 1 धावेचा प्रयत्न होता, यशस्वी 1 धाव घेण्यामध्ये यश संपादित केला. धावफलकाचा विचार करता 4 चेंडू आणि 2 धावा. अप्रतिम गोलंदाजी, पायात बेड्या ठोकण्याचं काम या ठिकाणी नक्कीच या चेंडूवर मात्र केलं गेलं. फुट मुवमेंट आपल्याला पाहायला मिळाले नाही. आणि आताच काय पंच डिक्लेअर आहे. ओके, अजून 1 धाव आणि षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी समाप्त होईल. पहिल्या षटकाचा अखेरीस संघाची धावसंख्या असेल ती म्हणजे 4 धावा. आता उलटी गिनती चालू असेल कारण 18 चेंडू मध्ये 27 धावांचं आव्हान या ठिकाणी आता कशा प्रकारे फेस करेल दादा संघ तो म्हणजे A1 आपटेवाडी. याच विभागातील संघ सामना जिंकायचा असेल तर मात्र 18 चेंडू मध्ये 27 धावा कराव्या लागतील. आणि प्रतिस्पर्धी संघाचा आपण नक्कीच विनंती असेल, एक वॉर्निंग असेल, कुठच्याही खेळाडूंनी आतमध्ये जायचं नाहीये सामना चालू असताना. पंच वॉर्निंग देत असताना षटक क्रमांक 2 नीलू गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो. 18 चेंडू 27 धावा. सिंगल. अप्रतिम अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. कारण इन्व्हाइट केलं की मला पुढे येऊन खेळ आणि तदनंतर बीच मैदानामध्ये सोडून दिलं आणि यष्टीरक्षकांनी काही चूक न करता मात्र आपली विकेट इथे प्रस्थापित केली. पहिली विकेट गडी गारत होतो आशिषच्या स्वरूपामध्ये. फलंदाजीसाठी तेजस तयार. नवीन फलंदाज गोलंदाज नीलू देखील सज्ज. अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. कारण जर आपण विचार करतोय प्रथम गोलंदाजी या ठिकाणी 1 धाव अद्याप खर्च केली आहे त्याच्या गोलंदाजीमध्ये. मोठा फटका खेळायचा होता, मोठा फटका खेळला. अप्रतिम फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. 2 धावा नक्कीच मिळतील या ठिकाणी. पण आपल्या संघासाठी जर विचार केला तर 2 धावा वाचवल्यात असंच म्हणावं लागेल. कारण फटका अप्रतिम होता. स्वतःला बॅक केलं आणि पुढे जाऊन खेळण्यामध्ये यश संपादित देखील केला. हा मात्र वाईट चेंडू. पंचांचा इशारा असेल वाईट चेंडू. गॅदर करण्याच्या अगोदरच नक्कीच नंतर पहिला चेंडू यष्टांवर आदळायच्या अगोदर हात आदळला त्यामुळे
हे डिसिजन देण्यामध्ये नक्कीच इझी आपल्याला पाहायला मिळतं अंपायरच्या बाजूने. हा देखील चांगला फटका खेळला. आता धावचीची संधी असेल. आता मात्र तेजसला माघारी परतावं लागेल. थोडंसं अडचणीत सापडलेला संघ आपल्याला होम ग्राउंडवर खेळत असताना कुठेतरी A1 आपटेवाडी हा संघ पिछाडीवर पाहायला मिळतोय. 5 चेंडू आणि 8 धावा अद्याप झाले आहेत. उर्वरित गरज असेल एक चौकासाठी 500 रुपयाचं पारितोषिक जुब्बेर साडे. फलंदाज पास झाला. अप्रतिम चेंडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. अद्याप चेंडूंचा जर आपण विचार करतो तर षटक संपलेला आहे. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली आहे 8 धावा अद्याप. नक्कीच डीजे तुम्ही आता इन ऍक्शन मध्ये राहायचा. विकेट किंवा फोर साठी कॉल दिल्यानंतर तुम्ही सज्ज राहा. वाईट चेंडू. गोलंदाजी टेकडी नक्कीच तयार असेल. चांगला फटका आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. एक सेकंद. शैलेश उर्फ टेकडी नावाने प्रसिद्ध असलेला गोलंदाज नक्कीच अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी सादर करत असताना आता मात्र पुन्हा एकदा इन्व्हाइट केलं आणि मध्येच सोडून दिलं आणि यष्टीरक्षकांनी काही चूक न करता इथं बाद केलं. यस डीजे मास्टर. येस धन्यवाद डीजे मास्टर. पुन्हा एकदा फलंदाज बाद. आता मात्र तू चल मैं आया अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक गडी गेल्यानंतर लगेच दुसऱ्या गडी त्याच्या पाठोपाठ जात असताना धावफलकाची स्थगिती आपण पाहतोय. आता पुन्हा एकदा फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतोय. नाही शेवटचा विकेट असेल या ठिकाणी रमजानचा. एकच धाव असेल. एक बाउंड्री साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतं. फलंदाज बाद असेल संघ ऑल आउट होईल आणि प्रथम विजयी होणारा सामना प्रथम सामन्यामध्ये विजयी झालेला संघ अरविंद वॉन्टेड मोन्या हा संघ अरविंद रवी वॉन्टेड मोन्या हा संघ इथे विजयी होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जिंकलेल्या संघाचे नक्कीच हार्दिक हार्दिक अभिनंदन. हरलेल्या संघाचे मात्र कौतुक असेल. नक्कीच पुढील होणारा सामना असेल बेलवली विपक्ष शकील 11. जर शकील 11 संघ या ठिकाणी उपस्थित असेल किंवा बेलोली संघ या ठिकाणी उपस्थित असेल तर नक्कीच संपर्क साधायचा. शकील 11 संघ